श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की घरात कोणत्या 11 वस्तू अजिबात नसल्या पाहिजे. नंबर 1. मृत व्यक्तीचे कपडे घरात अजिबात ठेवू नये. अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात व कौटुंबिक कलह निर्माण होतो. नंबर 2. भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या, फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवल्याने देवदोष लागतो व घरात अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे अशा मूर्ती व फोटो वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. नंबर 3. देवी देवताला वाहिलेली फुलं, नैवेद्य या गोष्टी बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीतून साठवून ठेवलेल्या जातात. जर हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही व अशा गोष्टींमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद निर्माण होतात. नंबर 4. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू, मिरची बांधली जाते. हे लिंबू, मिरची 1 आठवड्याहून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये. त्याचे वेळेत विसर्जन करावे, अन्यथा फायद्याऐवजी तोटा होतो. नंबर 5. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याच भिंतीवर लावू नये. अशी जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जातात. वर्ष संपताच जुने कॅलेंडर गुंडाळून ठेवावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे. नंबर 6. काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नये. याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात, आजारपण पाठीशी लागते व यावर पैसा आणि धन वाया जातो. नंबर 7. काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडाची पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक बाहेर येतो, असे झाड सुद्धा घरात किंवा घराच्या भोवती लावू नयेत. नंबर 8. तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते व प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. नंबर 9. बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वेळेचं वाईट वेळेत रूपांतर होते. सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत. दुरुस्त करणं शक्य नसेल तर लगेच घराबाहेर काढावीत. नंबर 10. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी येतो. त्यामुळे पाकिट फाटलेले असेल, खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे. आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीशी संबंधी वस्तू पाकिटात ठेवावी. त्याने पाकिटात लक्ष्मीचा पुरवठा होतो व पाकिट पैशाने भरलेले राहते. नंबर 11. घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये, अन्यथा घरातील व्यक्ती सतत या ना त्या संकटात घेरला जातो व चांगली वेळ वाईट वेळेत बदलते. माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.